चला टायमाकडे लक्ष द्यायचंय थोडंसं. पहिला बॉल पडल्यानंतर टाइम काउंट होईल आणि त्या टायमाच्या आत जर पहिली इनिंग संपली नाही तर पॅनल्टी ही पंचांकडनं लावली जाईल. याचं मात्र आपण सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे. नवीन खेळ होतोय लवकरात लवकर सुरू. मॅच जर बघितली तर चांगल्यारीत्या रंगात येईल कारण दोघही हॅलो संघांमध्ये तुल्यबळ खेळाडू आहेत. हॅलो. जेवणाचा कारण फक्त 15 मिनिटं चालू आहे. ज्यांनी जेवण करायचं असेल त्यांनी जेवण करून घ्यावे लवकरात लवकर. हॅलो. या दरम्यान जर बघितलं तर पहिल्याच बॉलवर संदीपचं स्वागत केलंय षटकाराने. या षटकाराचे प्रायोजक आहेत सुजित सुनील भाऊ बागल. या दरम्यान जर बघितलं तर दुसरा बॉल चांगल्यारीत्या हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेला. दुसऱ्या बॉलवर झालाय अजून एक मजबूत तडाखा. अजय भाऊ साळुंके प्रायोजक. चौकार मात्र येतोय फलंदाजाच्या बाडमधनं. बापूजी कोडी यांनी मुख्य मंचाकडे यावे आणि यांच्या स्वागत राहुल भाऊ वायरी करतील. यांना स्वागत. बापू भाऊ कोडी यांचं स्वागत सतीश भाऊ आणि राहुल भाऊ वायरे आणि जयभीम कमिटी करतील. या लवकर या. या दरम्यान जर बघितलं तर तिसरा चौकार येतोय. हॅलो. राहुल भाऊ धनगर यांनी मुख्य मंचाकडे यावे. राहुल भाऊ धनगर जळगाव पोलीस. या दरम्यान जर बघितलं तर चौथा बॉल देखील ऑफसाईडच्या दिशेला गॅप मध्ये टोलवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा कॉल आणि तो देखील यशस्वीरित्या घेतली गेली आहे दुसरी धाव. प्रभू सर यांनी सुद्धा मुख्य मंचाकडे यावे. साई अकॅडमी मुख्य प्रभू सर साई अकॅडमीचे संचालक यांनी पण सत्कार स्वीकारावा जय भीम कमिटी करून. रिवाजचा फटका तो देखील सरळ चाललाय सीमा रेषेच्या पार. फलंदाजाच्या बॅटमधून आलाय सनसनीत चौकार. मनोहर दादा बाविस्कर या चौकाराचे प्रायोजक आहेत आणि अतिशय चांगल्यारीत्या पहिल्याच ओव्हरमध्ये धावा ह्या लुटल्या जातात आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे आणि जर बघितलं तर जवळपास 3 बाउंड्री आणि 1 षटकार या षटकात लागवला गेलाय. अजून एक बॉल या षटकाचा यायचा बाकी आहे आणि चांगल्या लयीत फलंदाजी करतोय आदर्श 11 संघाचा फलंदाज. या दरम्यान पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू टोलवून दिलाय. तो देखील चेंडू चाललाय षटकारासाठी. सुजित भाऊ बागुल या षटकाराचे प्रायोजक आहेत आणि पहिल्याच षटकात बुराभाऊ बनवल्या गेल्या. यांनी सुद्धा मुख्य मंचाकडे यावे. बुराभाऊ पारधी यांनी मुख्य मंचाकडे यावे आणि कमिटी करून त्यांनी स्वागत स्वीकारावा. राहुल भाऊ तुम्ही पण यावं मुख्य मंचाकडे आणि स्वागतचं हे करावं. समाधान भाऊ आणि विजू भाऊ कमिटी करून घ्यावं.
या दरम्यान जर बघितलं तर गोलंदाजी मार्कवर कुणाल मालेगाव एक्सप्रेस इथे मात्र आता गोलंदाजीसाठी आलेत. अतिशय चांगल्या लाईन लेंथ रिदम मध्ये गोलंदाजी आहे. आपण मात्र बघूयात सध्याच्या घडीला जर बघितलं तर हेवी बॉलचं क्रिकेट हे फार खेळत असतात. इथे मात्र बॉल हा लाईट असेल आणि निश्चितच जर बघितलं तर दोन पंचांचं कडक लक्ष असेल कुणालवर. डावखुरे हाताचा वेगवान गोलंदाज पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी आलेत. अतिशय चांगला प्रहार बाटीखालचा बॉल टोलवून दिलाय गॅप मध्ये. तो देखील चेंडू सरळ चाललाय. वन बाउन्स सीमारेषा पार. फलंदाजाच्या बॅट मधनं चौकाराने स्वागत झालंय कुणालचं. निश्चितच जर बघितलं तर लाईट वेट बॉलचं क्रिकेट फार कमी एक्सपिरियन्स आहे. मात्र हेवी बॉलवर कंटिन्यू व्यावसायिक गटात क्रिकेट खेळत असतात गोलंदाज कुणाल. पण आता मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेला मारण्यात भाग पाडलाय आणि त्याच फलंदाजाची विकेट घेतली आहे. ज्याने चौकाराने केलं होतं स्वागत त्यालाच मात्र दुसऱ्या चेंडूवर दाखवलाय तंबूचा रस्ता. या दरम्यान जर बघितलं तर कुणाल तिसरा चेंडू टाकण्यासाठी अतिशय चांगल्या लाईन लेंथवर फलंदाजाच्या तोंडाच्या समोरून चेंडू सरळ टप्पा घेऊन जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. या दरम्यान जर बघितलं तर आलाय डॉट बॉल. पहिल्या बॉलवर चौकार खाल्लाय करा मात्र त्यानंतर एक चांगलं कमबॅक राहिलंय गोलंदाज कुणालचं. या दरम्यान जर बघितलं तर आपले सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अरविंद जाधव यांच्या देखील शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला. या दरम्यान दुसरा भन्नाट वेगाने टाकलेला बॉल लोवर फुल टॉस ऑफसाईडच्या दिशेला फक्त ढकलून दिलाय. या दरम्यान जर बघितलं तर फक्त मिळतीये सिंगल आणि सिंगलच्या मदतीने इथे मात्र जर बघितलं तर मग धाव फलक जात आहे पुढे आणि धावा झाल्यात 31. या दरम्यान जर बघितलं तर ज्या फलंदाजाने पहिल्याच षटकात चांगल्या धावा घेतल्या आहेत तोच फलंदाज मात्र आता स्ट्राईकवर आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. तो देखील व्हेरिएशनने बॉल टाकलाय. स्लोवर वन इथे मात्र आपल्याला एक बघायला मिळाला आहे. तो देखील डॉट आलाय. अतिशय चांगली गोलंदाजी कुणालच्या माध्यमातून आता सध्याच्या घडीला होती. मालेगाव एक्सप्रेस मात्र चोपडाच्या रूटवर भन्नाट वेगाने धावतीये. पुन्हा एकदा बॉल आलाय डॉट. मात्र पंचांचा इशारा आलाय न बॉल. नो बॉल आलाय. फिल्डिंगच्या रिगार्डिंग मध्ये इथे मात्र नो बॉल दिला गेलाय. फ्री हिटचा बॉल आहे. बघूयात कशा प्रकारे हाताळतील फलंदाज. कारण जर बघितलं तर चांगल्या रित्या बॅटिंग पहिल्या षटकात झाली आहे या फलंदाजाकडनं. मात्र आतरा बॉल असेल फ्री हिट. तो देखील भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र वाईड बॉल घोषित केला गेलाय. अजून एक बॉल एक्स्ट्रा टाकावा लागेल. मात्र
फ्री हिट ही कंटिन्यू असेल. बघूयात कशा प्रकारे अजूनही फटका मारण्याची संधी या पाहिजे त्या दिशेला पाहिजे तसा फटका. फलंदाज मात्र आपल्या मनाप्रमाणे फटका खेळू शकतो. कुणाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकाचा. धावा झाल्यात 33. ते मात्र आता पुन्हा एकदा स्लो ओव्हर 1 चांगल्या गतीमध्ये परिवर्तन आणि बॉल झालाय डॉट. डॉट बॉलच्या मदतीने पॉवर प्लेचं दुसरं षटक झालंय समाप्त. धावा झाल्यात 33. एक विकेट इथे मात्र गेली आणि जर बघितलं तर 33 धावा आतापर्यंत झाल्यात. या दरम्यान जर बघितलं तर तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजाला मात्र बोलवलं जात आहे. बॉलरने शिलवांश इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत. वैयक्तिक पहिलं सांघिक षटक क्रमांक 3. 2 षटकांचा खेळ तर जवळपास जर बघितलं तर पॉवर प्लेचा षटक संपलेत. इथे मात्र आता फिल्डिंग ऑन असेल. बघूयात कशा प्रकारे गोलंदाजी होईल कारण चांगलं दुसरं षटक चांगल्या रीते हाताळलं गेलं आहे कुणालकडनं. जर बघितलं तर आता मात्र विकेट किपरची भूमिका करतील. आणि 10 मिनिट आतापर्यंत झाले. 2च ओव्हर आपल्या टाकले गेलेत. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे. अक्कड टप्प्याचा बॉल ऑफसाईडच्या दिशेला गॅप मध्ये टॅप केलाय. सरळ चेंडू चाललाय सीमारेषा पार. फलंदाजाला मिळेल चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक असतील मान्य श्री मनोहर दादा बाविस्कर चोपडा. पहिल्याच बॉलवर चौकाराने मात्र स्वागत झालंय. फुलटॉस तो देखील चांगल्यारीत्या गॅप मध्ये खेळून दिलाय. सरळ चेंडू गेलाय सीमारेषा पार. नो बॉल आणि एक चौकार अजून मात्र आलाय. फलंदाजाच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा चौकार आला. या चौकाराचे प्रायोजक आहेत मान्य श्री मनोहर दादा बाविस्कर चोपडा. नो बॉल घोषित केला गेलाय. पुढील येणारा बॉल असेल फ्री हिट. कुणाल भो अळकमॉल 500 वॉरियरचे टीम ओनर. BCL मध्ये त्यांची टीम होती. त्यांनी आपल्या चोपड्याला JPL मध्ये यांचं स्वागत विलासदादा करतील. फ्री हिटचा बॉल उडवला गेलाय. झेलची संधी होती मात्र तो देखील सुटलाय. झेल जरी घेतला असता तरी फलंदाज बाद झाले नसते. मात्र 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. धन्यवाद दादा यांनी जय भीम प्रीमियर लीगला हजेरी लावल्याबद्दल. दरम्यान जर बघितलं तर समोरच्या दिशेला फक्त हलक्या त्याने गॅप मध्ये ढकलून दिलाय. सिंगल घेतली जाते. आता मात्र जर बघितलं तर 3 बॉल आतापर्यंत झालेत. 1 शॉट. या दरम्यान जर बघितलं तर रिव्हर्सचा फटका तो देखील सक्सेस झालाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. फलंदाजाला मिळेल 4 आणि या 4च्या मदतीने जर बघितलं तर धावसंख्या आता मात्र पुढे सरकली. वेगाने धावा झाल्यात 48. आणि जर बघितलं तर तिसरं षटक समाप्त होईपर्यंत अर्धशतकाच्या जवळपास येऊन पोहोचलाय संघ. मात्र सध्याच्या घडीला जर
चांगली बॅटिंग करताना दिसतात आहेत फलंदाज अतुल. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका गॅप मध्ये, फक्त मनगटाच्या साह्याने गॅप दाखवून दिलाय. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. फलंदाजाच्या बॅट मधनं आलाय मनोहर दादा बाविस्कर, ब्रँडेड चौकार. दरम्यान जर बघितलं तर पुढे सरसावत पुन्हा एकदा भन्नाट वेगाने मारण्याचा प्रयत्न, आणि निश्चितच जर बघितलं तर गॅप मध्ये बॉल होता, पण नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला चेंडू धडकलाय. धन्यवाद डीजे. बॉलर नेम आदित्य आदित्य बिराडे इथे मात्र चौथं षटक टाकण्यासाठी आलेत. आयोजन कमिटीतील आयोजकांना विनंती आहे की ड्रिंक्स ट्रॉली लवकर रेडी ठेवायची आहे. चौथं षटक संपल्यानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला घेऊन जायची आहे. सुहास भाऊ, सुहास भाऊ, सुहास भाऊ, ड्रिंक्स ट्रॉली रेडी ठेवायची आहे. या दरम्यान जर बघितलं तर चौथ्या षटकातील पहिलाच बॉल आलाय डॉट. डॉट बॉलच्या मदतीने षटकाला केली आहे सुरुवात. यानंतर जर बघितलं तर दुसरा बॉल आखो टप्प्याचा तेवढ्या चांगल्या रीत्या पुल केलाय आणि सरळ चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. आणि या षटकाराचे प्रायोजक आहेत सुजित भाऊ बागुल. दरम्यान जर बघितलं तर चांगला फटका लगावला गेला होता. तिसरा बॉल पुन्हा एकदा चांगल्या भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न, कॅचची होती अपील, पण इथे जर बघितलं तर कॅच साठी इथे मात्र कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे, कारण आपल्याकडे जर बघितलं तर अल्ट्रा एजची सुविधा उपलब्ध नाहीये. त्यामुळे अल्ट्रा एज साठी कोणीच रिव्ह्यूची मागणी करायची नाहीये. षटकारानंतर चांगला कमबॅक राहिला आहे. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल पूल केलाय आणि तो देखील सक्सेसफुल केलाय. सरळ सीमारेषेच्या बाहेर फलंदाजाच्या बॅट बंद आलाय सुजित भाऊ बागुल, ब्रँडेड षटकार. हॅलो, हॅलो. आनंद चष्मागडचे ओनर गणेश भाऊ या यांनी मुख्य दरम्यान मंचाकडे जर यावे. बघितलं तर आनंद चष्माघरचे ऑनर गणेश भाऊ स्वापनर यांचं देखील स्वागत झालंय षटकाराने. आणि आयोजन कमिटीला देखील विनंती असेल की गणेश भाऊ यांचं यथोचित स्वागत सत्कार आपण करायचा आहे. अतिशय चांगलं बॅटल या षटकात आपल्याला बघायला मिळाले. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल षटकार, पाचवा बॉल षटकार.
आणि आता मात्र बघूयात शेवटचा बॉल आहे. डॉट येतोय की अजून एक फटका येतोय. पुढे सरसावत आखूर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पूल केलाय आणि षटकार आलाय. अतिशय चांगला फटका सजवला आणि सरळ चेंडू पाठवून दिलाय सीमारेषा पार 6 धावेंसाठी. आणि बघता बघता संघाची धावसंख्या झाली आहे 76. ड्रिंक्स ट्रॉली लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. या ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक आहेत अजय भाऊ साळुंके यांच्या मार्फत ही ड्रिंक्स ट्रॉली स्पॉन्सर केली गेली आहे. दोघही संघांना विनंती आहे पटापट ड्रिंक्स ट्रॉली मधून बॉटल घ्यायची आहेत. आंबाळे गावाचे सरपंच भाऊसाहेब साळुंके यांचं आगमन झालेलं आहे. यांचं स्वागत विलास बाबा यांनी करावं. हॅलो, चला ड्रिंक्स वाली लवकर बाहेर न्यायची आहे. धावत पळत पटापट झटपट पटापट ड्रिंक्स वाली मैदानाच्या बाहेर न्यायची आहे. आता जर बघितलं आपण तर 4 षटकांचा खेळ संपलाय म्हणजे एंड मध्ये होईल बदल. बघूयात पहिले 4 षटक तर बॅटिंग करणाऱ्या टीमने गाजवलेत. नंतरचे 4 षटक गोलंदाजी करणारी टीम गाजवेल का? कारण कमबॅक करण्याची संधी ही जर बघितली तर प्रत्येकाला क्रिकेटमध्ये दिली जाईल. चला मॅच लवकर ऑन करायची आहे, विनंती आहे. आता जर आपण बघितलं तर 4 षटकांचा खेळ जवळपास संपलाय. इथून 4 षटकांचा खेळ बाकी आहे. बॅटिंग एंड मध्ये देखील आता होईल बदल आणि कमबॅक करण्याची संधी असेल बॉलिंग करणाऱ्या टीमकडे. जर बघितलं मात्र हवेचा ओघ आहे तो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अनुकूल आहे. कुणाल पुन्हा एकदा भन्नाट वेगाने टाकलाय बॉल. इथे जर बघितलं तर पाय जर नसते तर निश्चितच क्लीन बोल्ड या ठिकाणी मात्र व्हावं लागलं असतं. अतिशय भन्नाट वेगाने बॉल टाकलाय. दुसरं षटक टाकतात वैयक्तिक आणि सांघिक षटक क्रमांक 5 घेऊन आलेत. मालेगाव एक्सप्रेस सध्याच्या घडीला चोपड्याच्या मैदानावर धावती आहे.
डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज क्रिकेटमधील सर्वात अवघड समीकरण मानलं जातं. जर बघितलं तर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज वर्चस्व गाजवत असतो उजव्या हाताच्या फलंदाजांवर. पण इथे जर बघितलं तर पहिला बॉल वर्चस्व गाजवलंय, पण मागच्या षटकापासून ज्या लयीत फलंदाजी करतात त्यात बॅटर. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल भन्नाट वेगाने टाकलाय, हलक्या हाताने खेळण्यास भाग पाडलाय, फक्त मिळती आहे सिंगल. आणि जर बघितलं चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिली आहे कुणालची. पहिल्याच षटकात पहिल्या बॉलवर चौकार आलाय खरा, मात्र त्यानंतर अतिशय चांगली भन्नाट वेगात गोलंदाजी करतात आहेत. या दरम्यान जर बघितलं तर टप्प्याचा बॉल बॅटची कळ, इथे सरळ निघून जाईल चेंडू सीमारेषा पार. फलंदाजाच्या बॅट मधनं आलाय मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार. फुलटॉस बॉल पुढे सरसावत समोरच्या दिशेला खेळून दिलाय. आणि जर बघितलं तर भन्नाट वेगाने टाकला होता हा बॉल, बॅटची कळ होती, त्यानंतर एक चौकार आला आणि पुन्हा एकदा भन्नाट वेगाने बॉल टाकला गेलाय. इथे जर बघितलं तर धावा चालत 83. कुणालच्या स्पेलचे शेवटचे 2 बॉल आहेत. या दरम्यान नेमकं फटका स्कूप खेळायचा होता, संपर्क कोणताही झाला नाहीये. पाचव्या षटकाचा शेवटचा बॉल आहे, धावा झालाय 83. गोलंदाजी मार्कवर मालेगाव एक्सप्रेस कुणाल इथे मात्र धावतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, बघूयात नेमका आता शेवटचा बॉल कोणता निघेल. या दरम्यान टप्प्याचा बॉल तो देखील भन्नाट वेगाने टाकलाय, हलक्या हाताने सिंगल खेळून सेफ झालेत फलंदाजाने. जर बघितलं तर कुणालचा स्पेल देखील संपलाय, 5वं षटक देखील संपलंय. धावा झाल्यात 84. पाच षटकांचा खेळ संपलाय, धावा झाल्यात 84 आणि टाइम देखील संपला आहे. आता मात्र 30 यार्ड मध्ये एक प्लेयर अजून ऍड करावा लागेल. सर्कल व बाउंड्रीवर फक्त 4 प्लेयर राहतील. ही गोष्ट मात्र आता कॅप्टन्सनी लक्षात ठेवायची आहे. पेनल्टी ही प्रत्येकाला लावली जाणार आहे. टाइमाच्या आत जर आपली इनिंग संपली नाही तर प्रत्येक संघाच्या कर्णधारांना ही मॅच स्टार्ट होण्याच्या आधी पंचांकडनं वॉर्निंग दिली जाते. आणि जर टाइमाच्या आत इनिंग संपली नाही तर एक क्षेत्ररक्षक हा मात्र सर्कलच्या आत घ्यावा लागेल. या दरम्यान जर बघितलं तर बॅटची कळ आहे आणि फलंदाज झेल बाद आहे. अतिशय चांगला झेल यष्ट्यांच्या मागे कुणालने टिपलाय आणि या षटकाच्या आधी गोलंदाजी मार्कवर होता, आता मात्र क्षेत्ररक्षण करताना दिसतोय कुणाल. डीजे डीजे चला, या दरम्यान जर बघितलं तर पहिल्याच बॉलवर आली आहे विकेट. 6वं षटक आहे. पुन्हा एकदा दुसरा बॉल तो देखील आलाय डॉट. आता मात्र गोलंदाजी करणारा संघ जर बघितलं तर कमबॅक करताना दिसतोय. क्रिकेटचा खेळच असा आहे की कमबॅकची संधी ही प्रत्येकाला दिली जाते, मात्र संधीचं सोनं करणं हे निश्चितच आपल्या हातात असतं. आणि आताच्या सध्याच्या घडीला जर बघितलं तर बॉलिंग करणारी टीम संधीचा पुरेपूर उपयोग करताना दिसतीये.
शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, तो देखील तिसरा बॉल आलाय डॉट. डॉट बॉलची सिरीज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये झाली आहे सुरू. अतिशय महत्वाच्या षटकात डॉट बॉल हे टाकले जातात आहेत. ज्या प्रकारे सोन्याचे भाव गगनाला भिडलेत त्याच प्रकारे आता मात्र डॉट बॉलचे भाव गगनाला भिडतील, कारण बॅटिंग करणाऱ्या टीमला शेवटच्या षटकात डॉट बॉल येणं हे मात्र पडवणार नाही आहे. या दरम्यान चौथा बॉल हलक्या हाताने ऑफसाईडच्या दिशेला टॅप करून दिलाय, सिंगल घेतली जाते. एक ओव्हर मध्ये 2 विकेट घेणाऱ्या क्रिकेटरला आदर्श वाटणाला यांच्याकडून 201 रुपये. विलास मामा भालेराव. आता मात्र आजच्या दिशेला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, हवेच्या ओघाने बॉल गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. आणि या षटकाराचे प्रायोजक आहेत सुजित सुनील बागुल. फायटर क्रिकेट मेंबरांनी स्टेडियमच्या चारी बाजूने उभे राहावे. बॉल आणण्यासाठी कमी आहेत प्लेयर. या दरम्यान पुन्हा एकदा समोरच्या दिशेला जेवढा वेगात आला तेवढ्याच भन्नाट ताकदीने सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. फलंदाजाच्या बॅटमधून पुन्हा एकदा आलाय सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने षटक देखील झालाय समाप्ती. हॅलो, धावा झाल्यात 97. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. माझी सर्व सभासदांना विनंती आहे की आपण बाउंड्रीच्या चारी बाजूनी उभे राहावे. खुर्च्यांवर बसू नये. बॉल आणण्यासाठी आपले कर्मचारी सर्व कमी आहेत. माझी पर्सनल विनंती आहे सर्व सभासदांना. हॅलो, या दरम्यान जर बघितलं तर पहिल्या बॉलवर आलाय चौकार. यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवर आलाय फलंदाजाच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक आहेत सुजित भाऊ बागुल. या दरम्यान जर बघितलं आता मात्र चेंज ऑफ पेस, डॉट बॉल आलाय. आता मात्र अख्खो टप्प्याचा बॉल चांगल्यारीत्या फटका सजवलाय, मात्र तेवढ्याच चांगल्यारीत्या क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलंय. या दरम्यान फक्त येते आता मात्र सिंगल. आणि बॅटिंग वर आता मात्र आहेत अतुल, ज्याने मागच्या षटकात लागोपाठचे 2 षटकार लगावलेत. तर पुन्हा एकदा संधी आहे. अख्खो डब्याचा बॉल तो देखील झालाय वाईड बॉल या ठिकाणी घोषित केला गेलाय. पुन्हा एकदा शफल झालेत आणि भिरकावून दिलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. फलंदाजाच्या बॅटमधून आलाय सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार. इथे जर बघितलं आता मात्र हाणामारीचा खेळ निश्चितच मैदानाच्या आतमध्ये झालाय सुरू. पुन्हा एकदा हवेत मारण्याचे
प्रयत्न, फटका फसला आणि झेल देखील सुटलाय. झेल सुटलाय कोणाचा तर अतुल सारख्या फलंदाजा झेल सोडणं हे मात्र हॅलो 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 या दरम्यान जर बघितलं आता मात्र शेवटचं षटक आहे. रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट देखील झाला होता डॉट. आणि जर बघितलं तर सिंगल देखील परतवलं गेलंय. आता मात्र शेवटचे 5 बॉल स्वतः वर विश्वास ठेवला जातोय. निश्चितच जर बघितलं तर चांगल्यारीत्या बॅटीला बॉल कनेक्ट होतात. पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, अपील झाली आहे जोराने. आणि निश्चितच जर बघितलं तर डिस्कस केला जाईल कारण मोठी विकेट आहे. आणि ज्या प्रकारचा कॉन्फिडन्स दिसतोय विकेट किपर प्लेयर यांचा मात्र बघूयात नेमका पंचांचा इशारा काय येतोय. कारण जर बघितलं तर डिस्कस चांगल्यारीत्या केलं जात आहे. निश्चितच निर्णय देखील लवकरात लवकर जागेवर जाऊन कळवला जाईल. इंटरेस्टिंग डिसिजन असेल. महत्वाची विकेट आहे आणि महत्वाचं षटक देखील सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. नॉट आउट इथे मात्र घोषित केला गेलाय. अजून शेवटचे 4 बॉल खेळायची संधी आहे अतुलला. आणि जर बघितलं तर सध्याच्या घडीला चांगल्या रित्या बॅटिंग अतुलच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होतीये. आता मात्र पुन्हा एकदा संपर्क झालाय प्रॉपर. चेंडू सरळ चाललाय, 1 बाउन्स, सीमारेषा पार. फलंदाजाच्या बॅट मधून आलाय मान्य श्री मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार. पुन्हा एकदा सरळ चेंडू जातोय सीमारेषा पार. फलंदाजाच्या बॅट मधून आलाय सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार. या दरम्यान जर बघितलं तर 24 बॉल 68 वर खेळतोय अतुल. शेवटचे 2 बॉल आहेत पहिल्या इनिंगचे. पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेला येतोय. 1 बाउन्स, तो देखील निघून जाईल सीमारेषा पार. फलंदाजाच्या बॅट मधनं पुन्हा एकदा आलाय मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार. पुन्हा एकदा बॅट चिकळ. आता मात्र बॅट चिकळ बाद व्हावं लागेल. आणि शेवटच्या चेंडूवर अतुल झालेत झेलबाद. 130 धावा बनवल्या गेल्यात. 8 षटकांचा खेळ. पहिली इनिंग मात्र झाली आहे समाप्त.
हॅलो डीजे 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 आदर्श 11चं जर आपण स्कोर कार्ड बघितलं तर चांगल्यारीत्या बॅटिंग अतुल सैंदने यांची राहिली आहे. 26 बॉल 72 बनवलेत. विराट 2 बॉल 4, अमोल 15 बॉल 37, राहुल 7 बॉल 12 असे मात्र टोटल धावा झाल्यात 131 धावांचं आव्हान आहे.
टायमाचं बंधन दोघंही कॅप्टन्सने लक्षात ठेवायचं आहे. खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीमचे कर्णधाराने टायमाचं बंधन लक्षात ठेवायचं आहे. कारण पॅनल्टी आता मात्र आपल्याला लावली जाणार आहे. जसं पहिल्या इनिंगमध्ये पॅनल्टी लावली गेली तशीच पॅनल्टी इथे मात्र लावली जाणार आहे. स्ट्रायकर जर बघितला फलंदाज तर कुणाल आखाडे, नॉन स्ट्राईक एंडला आदित्य बिराडे. एक ओव्हरमध्ये 2 विकेट घेणाऱ्यांना हॅलो या दरम्यान जर बघितलं तर डावखुरी हाताचा फलंदाज कुणाल आखाडे आणि गोलंदाजी मार्कवर संजय शिरसाळे. 131 धावांचं बलाढ्य असं लक्ष. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला खेळून दिलाय. सिंगलच्या मदतीने जर बघितलं तर धावफलक झालाय सुरू. यानंतर होणारा सामना असेल सम्राट अशोक 11 आणि निळे भारत 11. या दोघही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस का बॉस मंचावर यायचंय. सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. सम्राट अशोक 11 आणि निळे भारत 11 या दोघही संघांच्या कॅप्टन्सला विनंती आहे सामन्याची नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉस मंचावर यायचं आहे आणि टॉस करून घ्यायचं आहे. आता जर बघितलं तर 130 धावा बनवायच्या आहेत 47 बॉलमध्ये. बलाढ्य असं लक्ष आहे मात्र अवघड देखील नाहीये. डब्याचा बॉल चांगला फटका हवेच्या दिशेने टोलवलाय. चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. आदित्य बिराडेच्या बॅट मधनं आलाय. सुजित सुनील बागुल यांचा ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला जोरदार प्रहार. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि जर बघितलं तर फक्त मिळतीये सिंगल. सिंगलच्या मदतीने आता मात्र स्ट्राईक असेल. डावखुरी हाताचा गोलंदाज कुणाल आखाडेकडे आणि आपण जर बघितलं तर हवेचा ओघ हा डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये परिपूर्णरित्या अनुकूल आहे. हवेचा ओघ डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या दिशेने वाहतोय. आता मात्र बघूयात पहिल्या 4 षटकांमध्ये कुणाल कशा प्रकारे बॅटिंग करेल. कारण चांगलं नाव कमावलंय व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील. डब्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला गेलाय झेल आणि संपेल कुणाल या फलंदाजाचा खेळ. कुणाल आखाडे, कॉट गजानन बोल्ड संजय शिरसाळे, संजय शिरसाठ अर्थात संजू बाबा. नवीन फलंदाज आता मैदानात दाखल होत आहेत. योयो अर्थात संदीप. संदीप वारुळे यांना योयो या नावाने ओळखलं जातं.
संजय शिरसाठ 4 चेंडू 8 धावा 1 गडी बाद. ओरपी चेंडू लॉंगांच्या दिशेने हवेत जरूर होता, परंतु वन बाउन्स चेंडू अडवला गेलाय. नो बॉलचा इशारा. एक अवांतर धाव या ठिकाणी मिळते. एक धाव मिळेल आणि या एकेरी धावेने आता धावसंख्या पुढे जाईल ती 11 धावा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि या चेंडूला उडवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार मिळतोय. जय भीम प्रीमियर लीग चोपडा पर्व 1 चा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. निळे भारत या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. संजय शिरसाळे अर्थात संजू बाबा यांचं पहिलं षटक संपलेलं आहे. 17 धावा 1 गडी बाद. अतुल सैंदाणे गोलंदाजी मार्कवर. बुद्धिस्ट क्रिकेट लीग जळगावच्या 4थ्या पर्वात जबरदस्त कामगिरी केलेली होती अतुल सैंदाणे यांनी. आणि अंतिम विजेतेपद सुद्धा चेंडू हवेत आणि सरळ हातात वाईडिश लॉन कडे किंवा आपण म्हणू शकतो काउस कॉर्नर कडे हा झेल टिपला गेलेला आहे. 17 धावांवर दुसरा फलंदाज आता तंबूत परततोय. आदित्य बिर्हाळे यांना परतावं लागेल. अतुल सैंदाणे आपला फॉर्म या ठिकाणी कायम राखताना गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो प्रत्येक क्षेत्रामध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे अतुल सैंदाणे यांनी. राहुल शिरसाट यांचा अतिशय उत्तम झेल. आदित्य बिर्हाडे कॉट राहुल शिरसाट बोल्ड अतुल सैंदाणे. 17 धावा 2 गडी बाद. 131 धावांचं विशाल लक्ष असेल बोधी ब्लास्टर या संघासमोर. अतुल सैंदाणे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. थोडंसं शॉर्ट सिलेक्शनवर सुद्धा लक्ष द्यावं लागेल कारण की चेंडू पुल करण्यात का शॉट नव्हता. ओरपी चेंडू बॅटची आतली कड शॉर्ट फाईन लेग कडे पायाने अडवण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषेकडे फाईन लेगच्या दिशेने. दुसरी धाव पूर्ण. 2 धावा मिळत आहेत. शिलवान आपलं खातं उघडतायत 2 धावांनी. धावसंख्या 19 धावा. दुसऱ्या षटकातला चौथा चेंडू असेल अतुल यांचा. अतुल अतिशय चमकदार कामगिरी करताना पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट कडे चेंडू गेलेला आहे. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावबाद सुद्धा करण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज मात्र आता सुरक्षित. अतुल सैंदाणे यांनी सुरुवातीला येत 26 चेंडूत 72 धावांची तुफानी खेळी केलेली होती.
त्यात 8 चौकार आणि 6 षटकार त्यांनी लगावलेले होते आणि गोलंदाजीत मात्र चांगली कामगिरी करताना 5 चेंडूत केवळ 2 धावा दिलेल्या आहेत. डॉट बॉल षटकाची होती समाप्ती. 2 षटकांची समाप्ती. बोधी ब्लास्टर 19 धावा 2 गडी बाद. अतुल सैंदाणे यांनी आपल्या पहिल्या षटकात 2 धावा देत एक महत्वपूर्ण गडी तंबूत परतवलेला आहे. मुकेश भाऊ सोनवणे कल्पराज फाउंडेशन हे या स्पर्धेतील चषकांचे प्रायोजक. माननीय श्री किरण भाऊ सोनवणे के के ग्रुप चोपडा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. माननीय श्री सुजित भाऊ सुनील बागुल षटकारांचे प्रायोजक. अजय भाऊ साळुंखे चोपडा ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक. चौकारांचे प्रायोजक मनोहर दादा बाविस्कर चोपडा. माननीय श्री अधिकारजी पेंढारकर साहेब तहसीलदार फलंदाजी आणि गोलंदाजी यांचे प्रायोजक. माननीय श्री गायकवाड सर व श्री सोनकांबळे सर चोपडा अंपायर आणि यूट्यूब आणि फूड स्पॉन्सर्स. राजेंद्र दादा सुखदेवे चोपडा पेंटर. मुख्य प्रवेशद्वाराचे प्रायोजक संजू बाबा. अलॉंग द कार्पेट चांगला फटका. वाडिश लॉंगॉनकडे एकेरी धाव मिळतीये. धावसंख्या 20. प्लेयर्स डगआउट भूपेंद्र दादा मैलागीर चोपडा. समालोचन कक्षाचे प्रायोजक ॲडव्होकेट निलेश दादा भालेराव चोपडा. वाईडचा इशारा एकावांतर धाव. धावसंख्या 21. रुपेश भाऊ भालेराव चोपडा टॉस का बॉसचे प्रायोजक मनोज बापू बाविस्कर व श्री अविनाशजी बाविस्कर. नितीन भाऊ मैलागीर चोपडा. माननीय श्री प्रवीण दादा साळुंखे चोपडा. माननीय श्री तायडे सर चोपडा. माननीय श्री वाडे सर चोपडा. माननीय श्री सुनील अहिरे सर चोपडा निवृत्त सेना दलातील जवान. डीजे साठी ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे माननीय श्री सुनील भाऊ अहिरे आर्मी चोपडा. माननीय श्री ॲडव्होकेट शुभम दादा बाविस्कर चोपडा. देवानंद वाघ सर चोपडा. प्रमोद वाघ सर चोपडा हे आपल्याला या स्पर्धेसाठी सहकार्य करतायत. तर सोबतच माननीय श्री सतीश भाऊ थोरात शिरपूर. माननीय श्री प्रशांत बुदवडे सर शिक्षक आश्रमशाळा वैजापूर. दरम्यान फलंदाजाला मात्र परतावं लागेल. शिलवान च्या रूपात तिसरा गडी तंबूत परततोय. माननीय श्री साळवे साहेब पी.आय. चोपडा. माननीय श्री विजय कढरे सर चोपडा. माननीय श्री लक्ष्मण भाऊ बाविस्कर चोपडा. माननीय श्री योगेश दादा नन्नवरे BM फाउंडेशन जळगाव आणि माननीय श्री रंगराव मोरे सर माजी मुख्याध्यापक चहार्डी या स्पर्धेचे सायकलसाठीचे प्रायोजक आहेत. 21 धावा 3 गडी बाद. बोधी ब्लास्टर. या स्पर्धेचे संघांचे प्रायोजक ज्यांच्याकडे एकदा नजर टाकूया. दरम्यान संजय शिरसाळे. वाडीचा इशारा. 22 धावा 3 गडी बाद. माननीय श्री सुनील अप्पा भालेराव चोपडा व माननीय श्री श्रीकांत भाऊ भालेराव चोपडा यांचा एक संघ आहे. दरम्यान चेंडू हवेत आणि चांगला झेल टिपलेला आहे. चौथा फलंदाज बोधी ब्लास्टरचा तंबूत परततोय. 22 धावा 4 गडी बाद.
सागर पवार आता मैदानात दाखल होताना आदर्श 11च्या 131 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात बोधी ब्लास्टर संघाचे सलामीवीर आणि टॉप ऑर्डरचे फलंदाज आता मात्र हॅलो 4 खेळाडू तंबूत परतलेले आहेत 22 धावांवर. आणि आता बोधी ब्लास्टर संघासमोर समस्यांचा डोंगर आहे, कारण की टॉप ऑर्डरचे फलंदाज तंबूत परतलेले आहेत. परंतु कौतुक करावं लागेल संजयचं, 20 धावा देत 3 गडी त्यांनी टिपलेले आहेत. फुलटॉस चेंडू आणि विराटच्या हातात झेल सुटलेला आहे. भूपेन भाऊ संजय शिरसाळे अर्थात संजू बाबा यांनी आपल्या 2 षटकात 21 धावा देत 3 गडी बाद करत एक चमकदार कामगिरी केलेली आहे. 3 षटकांची समाप्ती. बोधी ब्लास्टर 23 धावा 4 गडी बाद. राहुल भाऊ सैंदाणे चोपडा, माननीय श्री सुधाकर भाऊ भाविस्कर, सन्माननीय नगरसेवक पंचशील नगर चोपडा, माननीय श्री रमेश भाऊ शिंदे नगरसेवक चोपडा, माननीय श्री डॉक्टर दिनेश भाऊ सोनोने धर्मा फाउंडेशन चोपडा, माननीय श्री भाऊसाहेब दादा साळुंखे माजी सरपंच ग्रामपंचायत अंबाडे, माननीय श्री आधार दादा पान पाटील प्राथमिक शिक्षक जीप शाळा बोर अजंटी, माननीय श्री किरण भाऊ मोरे ग्रामपंचायत सदस्य चहारडी, माननीय श्री धर्मराज भाऊ खैरनार भैया भाऊ चहारडी, माननीय श्री रवींद्रदादा वाघ साई ट्रॅव्हल्स चोपडा, माननीय श्री विक्की भाऊ साळुंखे चोपडा, माननीय श्री रवींद्रदादा मेढे पोलीस कॉन्स्टेबल शहर पोलीस स्टेशन चोपडा, बौद्धवासी प्रताप माधव भाविस्कर नगरपालिका कर्मचारी, श्री पंकज प्रताप भाविस्कर हॉटेल पंकज चोपडा, माननीय श्री डॉक्टर मयूर भाऊ सोनोणे गौतमाई क्लिनिक चोपडा व माननीय श्री उत्सव वाडे चोपडा, माननीय श्री रवींद्रदादा वाडे चोपडा व माननीय श्री विक्कीदादा शिरसाट चोपडा हे आहेत या स्पर्धेतील संघांचे मालक संघचालक. 24 धावा 29 चेंडूंमध्ये 107 धावांची गरज. .14च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉट कव्हर क्षेत्रात धाववाद, खराब कॉलिंग, 5वा झटका बोधी ब्लास्टर संघाला. या स्पर्धेसाठी राहुल अहिरे, श्री ईश्वर सोनोणे, श्री भूषण शिंदे, श्री प्रवीण सैंदाणे, श्री राहुल सैंदाणे, श्री समाधान पवार, श्री सुहास पवार, श्री दिव्येश पवार, साहिल भाविस्कर, अनिकेत भाविस्कर, मच्छिंद्र भाविस्कर, श्री मुकेश भारेला, नरेंद्र अर्थात माही निकम, श्री भावेश सपकाळे, विलास भालेराव, श्री भाऊसाहेब साळुंखे, श्री किरण साळुंखे, सौरभ अर्थात सोनू पवार, अजय सैंदाणे, विजय वानखेडे, सुनील भालेराव, श्रीकांत भालेराव, सचिन वाडे, मोहन सोनोणे, श्री मुकेश अहिरे, श्री पंकज भाविस्कर, श्री भरत भाविस्कर, श्री सतीश करण काळे मॅन फ्रॉम वेळोदे आणि श्री राहुल निकम यांची मेहनत पणाला लागलेली आहे. आणि एक जबरदस्त आयोजन चोपडा तालुक्यात आपल्या समाजातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. 24 धावा 5 गडी बाद बोधी ब्लास्टर. दरम्यान एकेरी धाव मिळते. हॅलो 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 फटका हवेत, झेल सुटलेला आहे आणि चौकार गेलेला आहे. आणि या चौकाराचे प्रायोजक
मनोहर दादा बाविस्कर चोपडा. 29 धावा आणि आता जिंकण्यासाठी प्रत्येक चेंडूवर चौकाराची गरज. 26 चेंडू 102 धावांची गरज. हॅलो हॅलो डाऊन द ग्राउंड चांगला फटका. वाईडिश लॉन कडे चेंडू जातोय. मिसफिल्ड चांगला बॅकअप. एकच धाव मिळेल. चांगली फेकी. धावसंख्या जय हिंद 30. जय हिंद क्रिकेट क्लबचे सदस्य भूपेंद्र भाऊ गुजराती यांचा सत्कार पंकज भाऊ बाविस्कर करतील. षटकातला शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. षटकातला शेवटचा चेंडू असेल. अमोल जाधव यांचा शॉट फाईन लेगकडे. खराब क्षेत्ररक्षण आणि चौकार. 4 षटकांची समाप्ती. बोधी ब्लास्टर 34 धावा 5 गडी बाद. 24 चेंडू आणि 97 धावांची आवश्यकता. 24.25 च्या सरासरीने धावा कराव्या लागतील बोधी ब्लास्टर या संघाला. चला ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानात जाईल. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक माननीय श्री अजय भाऊ साळुंखे चोपडा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात घेऊन जायची आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात घेऊन जायची आहे. सम्राट अशोका 11 विरुद्ध निळ भारत या दोन संघांच्या दरम्यान पुढचा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेकीचे प्रायोजक असतील अर्थात टॉस का बॉसचे प्रायोजक माननीय श्री रुपेश भाऊ भालेराव. शशिकांत पाटील हे जय भीम प्रीमियर लीगच्या सर्व आयोजन समितीला शुभेच्छा देताना संदीप सुरवाडे, सागर सोनोने, मुकेश भालेराव,
निळे भारत विरुद्ध सम्राट अशोका 11 या दोन संघांच्या दरम्यान पुढचा सामना होणार आहे आणि नाणेफेक झालेली आहे. निळे भारत या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पाचवं षटक सुरू आहे. अजय सेंदाणे गोलंदाजी मार्कवर. अजय सैंदाणे वैयक्तिकरित्या पहिलं गडी बाद करताना. त्रेचाळीस धावा. पाचव्या षटकातला शेवटचा चेंडू. मोठा फटका संदीप वारुळे यांचा. यो यो या नावाने संदीप वारुळे यांना ओळखलं जातं. दरम्यान षटकाची होते समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर बोधी ब्लास्टर संघाची धावसंख्या 44 धावा, 6 गडी बाद आणि 18 चेंडूत 87 ची गरज. 29च्या सरासरीने या ठिकाणी धावा कराव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. जबरदस्त फटका आणि आता चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे फलंदाजांना जर हा सामना जिंकायचा असेल तर. संदीप वारुळे. शॉर्ट चेंडू, फटका फसलाय, चेंडू हवेत आणि नो मॅन्स लँड. पहिली धाव घेतलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. मागचा जो षटकार आपण बघितला होता त्या षटकाराचे प्रायोजक होते सुजित सुनील बागुल.
संदीप वरुळे अर्थात योयो. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईडचा इशारा, एक अवांतर धाव. आणि संदीप वरुळे यांनी जर 3 चेंडू 3 षटकार जर लगावले तर भगवान मास्टर अर्थात मास्टर भगवान भालेराव यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. पहिला षटकार आलेला आहे आणि या षटकाराचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. सहा षटकांची समाप्ती. बोधी ब्लास्टर 61 धावा, 6 गडी बाद, 12 चेंडू आणि 70 ची गरज. चला पहिला षटकार आलेला आहे. 67 धावा. अकरा चेंडू आणि 64 ची गरज. आणि जर समीकरणच जर सांगायचं म्हटलं तर 11 चेंडू मध्ये 64 ची आवश्यकता असताना 10 षटकार आणि 1 चौकाराची गरज. अतुल सैंदाणे यांचा चांगला चेंडू. चमकदार अष्टपैलू कामगिरी अतुल सैंदाणे यांची. दिवेश पवार आता स्ट्राईकला असतील. 10 चेंडू 63 धावांची गरज. 9 चेंडू आणि 63 धावांची गरज. एक धाव मिळते. आणि आता मात्र या सामन्यात फक्त औपचारिकता. बोधी ब्लास्टर या संघाला आपला नेट रनरेट चांगला ठेवण्यासाठी आता लक्ष्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याची गरज. खराब चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा, एक अवांतर धाव. अतुल सैंदाणे अतिरिक्त गती देण्याच्या प्रयत्नात दिशाहीन चेंडूंचा मारा करताना. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मिसफिल्ड. चला षटकार आलेला आहे. या षटकाराचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. 7 षटकांची समाप्ती, 78 धावा आणि शेवटच्या 6 चेंडू 53 ची गरज.
शेवटचे 6 चेंडू आणि 53 धावांची गरज. गिरीश बच्छाव हे सुद्धा यूट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. शशिकांत पाटील यांचं सुद्धा या स्पर्धेला अभिनंदनपर मेसेज आलेला आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. सौ सरिता दीपक चौधरी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि सरिताताई आज आपला वाढदिवस सुद्धा साजरा करतायत. तर सरिताताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आमचे सहकारी समालोचक हर्षवर्धन चौधरी यांच्या मातोश्री आणि हर्षवर्धन चौधरी यांच्या मातोश्री सोबत त्यांच्या भगिनी सुद्धा उपस्थित आहेत. तर दोन्हींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि सरिताताई आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत मागितली जाते. वाईड बद्दलचा रिव्ह्यू. वैध चेंडू, व्हॅलिड बॉल. चला श्रावणीताई सैंदाणे आपल्या समाजातील एक उत्कृष्ट क्रिकेटर, महिला खेळाडू. श्रावणीताई आपल्याला विनंती असेल की आपण हर्षवर्धन चौधरी यांच्या मातोश्रीचा आणि भगिनीचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. स्टेट लेवलची दर्जेदार खेळाडू श्रावणीताई सैंदाणे, सौ सरिताताईचा आणि हर्षवर्धन चौधरी यांच्या भगिनीचा सत्कार या ठिकाणी करताना. चला या ठिकाणी आपण बघू शकतो श्रावणीताई सैंदाणे एक मोठ्या लेवलची क्रिकेट खेळाडू, समाजाची आन बान शान, सैंदाणे सरांची सुपुत्री. हर्षवर्धन चौधरी यांच्या मातोश्रीचा आणि भगिनीचा सत्कार करताना. ऑफ टॉपच्या बाहेर बॅटची कड
आणि चेंडू जातोय थर्ड कडे. चौकार. आणि या चौकाराचे प्रायोजक मनोहर दादा बाविस्कर चोपडा. लेग स्टंप कडे जाणारा चेंडू वाईडचा इशारा. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मातासाहेब, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले या बहुजन नायकांचा या ठिकाणी जोरदार अभिवादनात्मक परिस्थितीत जयघोष करून या जय भीम प्रीमियर लीगला सुरुवात झालेली आहे. तर हा सामना या ठिकाणी संपलेला आहे. आदर्श 11 या संघाने हा सामना जिंकलेला आहे. आदर्श 11 या संघाने 43 धावांनी हा सामना आपल्या नावावर केलेला आहे. चला, थँक्यू डीजे, थँक्यू. चला, पुढचा सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे आणि हर्षवर्धन चौधरी आपल्याला विनंती असेल की समालोचन कक्षाकडे यायचंय. मिस्टर मॅन फ्रॉम धानोरा हर्षवर्धन चौधरी, चोपड्याचा सुपरस्टार समालोचक. चला, फलंदाजांनी लवकरात लवकर मैदानात जायचंय, क्षेत्ररक्षण सजवायचंय.